Good morning, student. Welcome to e-learning program. Today we are learn some more examples of the vector. First example number 5. If AB vector is equal to if AB vector is equal to 2I minus 4j plus 7k and initial point A is equivalent to 150, then find the terminal point B. इनिशियल पॉइंट दिलेला आहे, वेक्टर ए बी दिलाय आणि आपल्याला टर्मिनल पॉईंटचे जे कॉर्डिनेट आहे ते कॉर्डिनेट फाइंड करायचे. सोल्युशन लेट स्मॉल ए वेक्टर अँड स्मॉल बी वेक्टर, सुरुवातीला असं मेन्शन केलं, स्मॉल ए वेक्टर स्मॉल बी वेक्टर विथ द पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट्स ए कैपिटल बी रिस्पेक्टिवली. Therefore, if Therefore, given AB vector is equal to 2I minus 4j plus 7k and E point is equivalent to 150, which implies small a vector I plus 5j plus 0k. Now, AB vector is equal to AB vector पोझिशन वेक्टर मध्ये कसं लिहायचं, B वेक्टर मायनस A वेक्टर. आता आपल्याला ए वेक्टर दिलेला आहे, ए बी वेक्टर दिलेला आहे, बी वेक्टर आपण फाइंड करू शकतो. मग देअरफॉर बी वेक्टर इज इक्वल टू ए बी वेक्टर प्लस ए वेक्टर. हा ए वेक्टर जो आहे राईट साईडला लेफ्ट साईडला घेतात काय होईल तर प्लस ए, म्हणजे बी वेक्टर इज इक्वल टू ए बी वेक्टर प्लस ए वेक्टर. नाव पुट ए बी वेक्टर अँड ए वेक्टर. देअरफॉर ए बी वेक्टर आहे 2I minus 4j plus 7k and E vector is 5I plus 5j. Then their addition. 2I plus I, that is 3I, and minus 4j plus 5j, that is plus z, and 7k plus 0k, that is 7k. Therefore 3I plus j plus 7k. B vector equal to, therefore coordinate of B point is equivalent to coefficient of I, j, k is the coordinate. Therefore 3, 1, 7 are the coordinate of terminal point B. असं जर व्यवस्थित सॉल्व केलं, 2 मार्काला जर क्वेश्चन असेल तर 2 पैकी 2 मार्क तुम्हाला मिळणार आहेत. आता पुढचा एक एक्झाम्पल पाहूया आपण. शो दॅट the following points are collinear. A point, B point, C point. First example, A point coordinate 3, 2, minus 4. B point coordinate 9, 8, minus 10. C point coordinate minus 2, minus 3, 1. Second example आहे P point coordinate 4, 5, 2. Q point coordinate 3, 2, 4. R coordinate पॉइंट आहेत 5, 8, 0. आता आपण पहिलंच सोल्युशन पाहूया आपण, आणि सेकंड जे आहे तुम्ही एक्झरसाइजसाठी सोडवा. आपण सुरुवातीला असं मेन्शन केलं, स्मॉल ए वेक्टर स्मॉल बी वेक्टर स्मॉल सी वेक्टर बी द पोझिशन ऑफ द पॉइंट्स कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल सी रिस्पेक्टिवली. म्हणजे स्मॉल ए वेक्टर इज अ पोझिशन ऑफ वेक्टर ऑफ पॉइंट कॅपिटल ए, स्मॉल बी वेक्टर इज अ पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट बी, आणि स्मॉल सी वेक्टर इज अ पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट सी. असं सुरुवातीला आपण मेन्शन केलं. नाव जे 3 पॉइंट्स आहेत त्या 3 पॉइंट्सवरून 3 वेक्टर लिहायचे. मग ए पॉइंटवरून ए वेक्टर लिहिला, ए वेक्टर इज इक्वल टू 3I प्लस 2j मायनस 4k. बी पॉइंटवरून बी वेक्टर 9I प्लस 8j मायनस 10k. and C point वरून C vector minus 2I minus 3j plus k. 3 point वरून 3 वेक्टर आपण फाइंड केले. आता नाव AB वेक्टर इज इक्वल टू B वेक्टर मायनस A वेक्टर.
पुट करा बी वेक्टर मायनस ए वेक्टर, म्हणजेच 9i मायनस 3i दॅट इज 6i. सबस्टिट्यूट केले त्यानंतर इज इक्वॅलंट टू यांचं सबस्ट्रॅक्शन आलं 6i प्लस 6j मायनस 6k, किंवा यामधून 6 कॉमन घेता येईल, ब्रॅकेटमध्ये राहील i प्लस जे मायनस के. हा ए बी वेक्टर फाइंड केला. सिमिलरली ए सी वेक्टर इज इक्वल टू, आपण जे 3 वेक्टर फाइंड करणार आहे किंवा 2 वेक्टर आपण फाइंड करणार आहे त्यामध्ये इनिशियल पॉईंट सेम असला पाहिजे. ए जो पॉईंट आहे तो सेम असला पाहिजे. मग ए सी वेक्टर इज इक्वल टू सी वेक्टर मायनस ए वेक्टर. मग सी वेक्टर ठेवला, ए वेक्टर ठेवला, मग यांचं सबस्ट्रॅक्शन घेतलं, मग 5i मायनस 5j प्लस 5k, आणि त्यामधून जर -5 कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये येईल i प्लस जे मायनस के. देअरफॉर ब्रॅकेटमध्ये जे टर्म आहे किंवा यावरून फर्स्टवरून i प्लस जे मायनस के काय लिहिता येईल तर ए बी वेक्टर अपॉन 6 लिहिता येईल. मग देअरफॉर नाव ए सी वेक्टर इज इक्वल टू -5 अपॉन 6 इंटू, किंवा इथे काय केलं, इथे 6ने डिवाइड केलं, 6ने मल्टिप्लाय केलं ब्रॅकेटमध्ये, म्हणून 6 -5 अपॉन 6 इंटू ब्रॅकेट 6i प्लस 6j मायनस 6k, आणि ए बी वेक्टर आलेला आहे 6i प्लस 6j मायनस 6k इथे ठेवलं. मग ए सी वेक्टर इज इक्वल टू -5 अपॉन 6 इंटू ए बी वेक्टर. One vector is -5 upon 6 is scalar. Therefore, one vector is a scalar multiple of other two vector. Other vector. Therefore, here AC vector is a scalar multiple of AB vector. Therefore, the vector AB vector and AC vector are collinear. आपल्याला दाखवायचंय काय तर पॉइंट कोलिनियर दाखवायचे. But here कुठला पॉइंट कॉमन आहे? ए पॉइंट इज कॉमन ऑफ ए बी वेक्टर अँड ए सी वेक्टर, अँड हेज द पॉइंट्स ए वेक्टर, द पॉइंट्स कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी आर कोलिनियर. म्हणजेच काय करायचं, दिलेल्या पॉइंटवरून 2 वेक्टर फाइंड करायचे आणि त्या 2 वेक्टरमध्ये काय रिलेशन दाखवायचं, वन वेक्टर इज स्केलर मल्टिपल ऑफ अदर वेक्टर, आणि त्यामध्ये म्हणजे स्केलर मल्टिपल येत असतं तर ते 2 वेक्टर कसे असतात, कोलिनियर असतात, आणि त्यामध्ये जो एक कॉमन आहे म्हणून ते जे 3 पॉइंट्स आहेत ते कसे असतील, कोलिनियर असतील. आणि पुढचं जे एक्झाम्पल आहे सेकंड, तुम्ही एक्झरसाइजसाठी सोडवा. आता पुढचं 7 नंबरचं एक्झाम्पल पाहू आपण. If the vector 2i minus qj plus 3k and 4i minus 5j plus 6k are collinear, then find the value of q. यामध्ये जो q आहे, जेचा कोएफिशियंट आहे q, तो q आपल्याला फाइंड करायचा. परंतु दिलेलं काय आहे, हे 2 वेक्टर कसे आहे, कोलिनियर आहे. आपण सोल्युशन ठेवूया. लेट ए वेक्टर इज इक्वल टू 2i मायनस qj प्लस 3k अँड बी वेक्टर इज इक्वल टू 4i मायनस 5j प्लस 6k. सुरुवातीला त्या 2 वेक्टरला आपण ए वेक्टर म्हटलं, बी वेक्टर म्हटलं. सिन्स किंवा गिव्हन दॅट ए वेक्टर अँड बी वेक्टर आर कोलिनियर, दॅट इज बी वेक्टर इज scalar multiple of a vector. This b vector is scalar multiple of a vector. T is a scalar. Therefore, b vector ठेवला 4i minus 5j plus 6k is equal to t into bracket 2i minus qj plus 3k. मग यावरून टी ने मल्टिप्लाय केलं, दोन्ही साईडचे आयचे कोएफिशियंट इक्वेट केले, इक्वेटिंग
by equality of two vectors. Therefore, twice t is equal to 4 and qt is equal to 5 आणि 3t is equal to 6. यावरून t is equal to 2. आता q is equal t is equal to 2 आलं, हे सेकंड मध्ये ठेवलं. Therefore, twice q is equal to 5, which implies q is equal to 5/2. तर q ची व्हॅल्यू काय आली? 5/2 मिळाली. म्हणजेच काय दाखवलं, दिलेलं आहे वन वेक्टर इज, दोन्ही वेक्टर जे आहेत कोलिनियर आहेत. म्हणजेच त्याचा अर्थ काय आहे, एक वेक्टर जो आहे तो स्केलर मल्टिपल ऑफ अदर वेक्टर आहे. ठेवलं, त्यावरून दोन वेक्टर इक्वल आहेत. डेफिनेशन अप्लाय केली म्हणजे त्यांचे आय जे के चे कोएफिशिएंट काय असतात, इक्वल असतात. असं एक्झाम्पल परीक्षेला 3 मार्कसाठी विचारू शकता. आता पुढचं जे एक्झाम्पल आहे, क्वेश्चन नंबर 8 आहे. The points A point 1 minus 1 1, B point minus 1 1 1 and C point 1 1 1 and D point 2 minus 3 4 coplanar? Question mark. Justify your answer. आता हे 4 पॉइंट काय दाखवायचे आपल्याला, कोप्लेनर दाखवायचे. जस्टिफाय युअर आन्सर. आता कोप्लेनर केव्हा, तर वन वेक्टर इज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ अदर टू वेक्टर्स असं असेल तर these 3 vectors are coplanar. मग therefore these points are कसे, कोप्लेनर असते. आपल्याला कोप्लेनर आहेत की नाही दाखवायचे आणि जस्टिफाय युअर आन्सर. मग आता दिलेलं पॉइंट्स आहेत त्यावरून आपण मेन्शन करू स्मॉल ए वेक्टर. सोल्युशन. Let A vector, B vector, C vector, D vector be the position vectors of capital A, capital B, capital C and capital D respectively. Therefore, A vector is equal to I minus J plus K. B vector minus I plus J plus K. C vector I plus J plus K. D vector twice I minus 3J plus 4k. Now AB vector is equal to B vector minus A vector. AB म्हणजेच टर्मिनल पॉइंट किंवा पोझिशन वेक्टर ऑफ बी पॉइंट मायनस पोझिशन वेक्टर ऑफ ए पॉइंट. मग बी वेक्टर ठेवला, ए वेक्टर ठेवला, यांचं सबस्ट्रॅक्शन घेतलं तर -2i + 2j येईल. सिमिलरली AC वेक्टर इज इक्वल टू, जे वेक्टर आपण फाइंड करणार आहे त्यामध्ये वन पॉइंट काय असला पाहिजे, कॉमन असला पाहिजे. AB फाइंड केलं, BC फाइंड नाही करायचं, मग AC फाइंड करायचं, AD फाइंड करायचं. असे 3 वेक्टर फाइंड करायचे, त्यामध्ये वन पॉइंट काय असला पाहिजे, कॉमन असला पाहिजे. मग AC वेक्टर इज इक्वल टू C वेक्टर मायनस A वेक्टर. C वेक्टर दिलाय, A वेक्टर दिलाय, त्यांचं सबस्ट्रॅक्शन घ्या, ते ट्वाइस J. Similarly, AD vector is equal to D vector minus A vector. D vector twice I minus 3j plus 4k आणि A vector आहे minus I plus j minus k. मायनस ने मल्टिप्लाय केल्यानंतर त्यांचं सबस्ट्रॅक्शन घ्या, I minus 2j plus 3k. असे काय केले, AB वेक्टर, AC वेक्टर, AD वेक्टर फाइंड केले. There it is sufficient to show that. काय करायचंय आपल्याला, शो दॅट करायचंय की हे जे 4 पॉइंट आहेत हे कसे दाखवायचे, कोप्लेनर. त्यासाठी काय, इट इज सफिशियंट टू शो दॅट युनिक लिनियर कॉम्बिनेशन फॉर वेक्टर्स AB, AC अँड AD. यांचं जे लिनियर कॉम्बिनेशन आहे ते काय असलं पाहिजे, युनिक असलं पाहिजे. मग लेट AD वेक्टर इज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ AB वेक्टर अँड AC वेक्टर. मग कसं एक्सप्रेस केलं, AD वेक्टर इज इक्वल टू m इंटू AB वेक्टर प्लस n इंटू AC वेक्टर. m अँड n आर स्केलर्स. मग ठेवलं इथं AD वेक्टरची व्हॅल्यू ठेवली, AB वेक्टरची व्हॅल्यू ठेवली आणि AC वेक्टरची व्हॅल्यू ठेवली. आता यामधून m ने मल्टिप्लाय केलं, n ने मल्टिप्लाय केलं, मग I minus twice j plus 3k is equal to
मायनस 2mi प्लस 2m प्लस n इंटू जे आणि पुढे केचे टर्म तर absent आहे इज इक्वल टू प्लस 0k absent आहे म्हणजे 0. मग हिअर किंवा सिन्स the vector component of k right side ला vector component of k is offset in the linear combination and the vector equality is not valid. राईट साईडला जो k चा कॉम्पोनंट आहे तो काय आहे ऑफसेंट आहे आणि दोन वेक्टर काय असणार इक्वल आहेत का हे काय होणार नॉट व्हॅलिड होणार कारण दोन वेक्टर इक्वल येणारच नाहीत. दोन्ही इक्वल केव्हा असतात तर राईट साईडचे आयचे कोएफिशियंट आणि लेफ्ट साईडच्या आयचे कोएफिशियंट इक्वल असणार. तसेच जे आणि जेचे कोएफिशियंट इक्वल के आणि केचे कोएफिशियंट इक्वल असणार. परंतु इथे the vector component of k is offset in the linear combination, the vector equality is not valid. Therefore, there does not exist a linear combination of vector AB, AC and AD. त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन काय होणार नाही एक्झिस्ट होणार नाहीये आणि म्हणजेच AB वेक्टर अँड AD AB वेक्टर AC वेक्टर AD वेक्टर हे कसे नसणार आहे आर नॉट कोप्लेनर. आता हे 3 पॉईंट नॉट कोप्लेनर असतील तर 4 पॉईंट कोप्लेनर असतील का नाही. अँड हेन्स किंवा therefore the points capital A, capital B, capital C, capital D are not coplanar. जर हे लिनियर कॉम्बिनेशन जर युनिक आलं तर म्हणता आलं असतं की ते 3 वेक्टर्स कसे आहेत कोप्लेनर आहेत आणि 4 पॉईंट त्यामध्ये 1 पॉईंट कसा आहे कॉमन आहे म्हणून 4 पॉईंट्स आर कोप्लेनर. परंतु ते लिनियर कॉम्बिनेशन काय होत नाहीये एक्झिस्ट होत नाहीये म्हणून 3 वेक्टर्स आर नॉट कोप्लेनर. देअरफॉर गिवन जे 4 पॉईंट्स आहेत आर नॉट कोप्लेनर. परीक्षेला असं 4 मार्कसाठी क्वेश्चन तुम्हाला विचारू शकता. पुढचं एक्झाम्पल आहे 9 नंबर. एक्सप्रेस I minus 3j plus 4k as a linear combination of 2i plus j minus 4k त्यानंतर 2i minus j plus 3k and 3i plus j minus 2k. आता इथे 4 वेक्टर आहेत त्यामधील 1 वेक्टर इज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ अदर 3 वेक्टर. मग सोल्युशन कसं लिहायचं लेट आर वेक्टर म्हणजेच पहिला वेक्टर आर वेक्टर इज इक्वल टू मायनस आय मायनस 3j प्लस 4k ए वेक्टर 2i प्लस जे मायनस 4k बी वेक्टर इज इक्वल टू 2i मायनस जे प्लस 3k सी वेक्टर इज इक्वल टू 3i प्लस 3i plus j minus 2k. Now r vector is equal to x into a vector plus y into b vector plus z into c vector where x, y, z are scalars. R vector can be expressed as linear combination of other 3 vectors. म्हणजे असे एक्स वाय झेड जे आहेत स्केलर जे आहेत ते कसे आहेत युनिक आहेत की नाही हे आपल्याला दाखवायचे. मग आर वेक्टर ठेवला ए वेक्टर ठेवला त्यानंतर बी वेक्टर आणि झेड वेक्टर सी वेक्टर ठेवला. मग लेफ्ट साइड आहे आय वेक्टर मायनस 3j प्लस 4k. तसंच राईट साइड मधून जर आय कॉमन घेतला एक्सने मल्टिप्लाय केलं वायने मल्टिप्लाय केलं झेडने मल्टिप्लाय केलं मग आय जर कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये येईल 2x प्लस 2y प्लस 3z. तसंच जे कॉमन घेतला तर काय येईल एक्स मायनस वाय प्लस झेड इंटू जे प्लस 4 मायनस 4x प्लस 3y मायनस 2z इंटू के कॉम्पोनंट. आता दोन्ही साईडला
दोन वेक्टर आहेत, लेफ्ट साईडला एक वेक्टर आहे, राईट साईडला वेक्टर आहे. मग डेफिनेशन अप्लाय केली बाय डेफिनेशन ऑफ इक्वेलिटी ऑफ वेक्टर्स. देअरफॉर आय चे कोइफिशियंट कॉम्पोनंट इक्वेट केली तर इक्वेशन मिळालं 2x प्लस 2y प्लस 3z इज इक्वल टू -1. जे चे कॉम्पोनंट इक्वेट केले x मायनस वाय प्लस झेड इज इक्वल टू -3 आणि के कॉम्पोनंट इक्वेट केली -4x प्लस 3y -2z इज इक्वल टू 4. आता हे 3 इक्वेशन सॉल्व करायचे, हे 3 इक्वेशन फाइंड करायचे आणि त्यावरून x y z ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग बाय युजिंग क्रॅमर्स रूल आपण 11वी मध्ये पाहिलेले 3 इक्वेशन दिलेले असतील, 3 अननोन दिलेले असतील, तर ते अननोन्स कसे फाइंड करायचे x y z बाय क्रॅमर्स रूल नुसार. मग नाव कन्सिडर D इज इक्वल टू डी म्हणजेच कोइफिशियंट मॅट्रिक्स ऑफ एक्स वाय झेड चे कोइफिशियंट. पहिला रो येईल 2 2 3, सेकंड रो येईल 1 -1 1, फोर्थ रो येईल -4 3 -2. यांचं एक्सपान्शन घेतलं. आता एक्सपान्शन कसं घ्यायचं ते तुम्हाला 11वी मध्ये झालेलं आहे, तर ते एक्सपान्शन तुम्हाला इथे येऊ शकतं. आता मी एक सांगतो 2 इंटू पहिला रो आणि पहिला कॉलम सोडून द्यायचा, राहिलेले जे एलिमेंट आहे ते डिटर्मिनंट मध्ये घ्यायचे आणि त्याचं एक्सपान्शन येईल -1 इंटू -2 दॅट इज +2 -3 इंटू 1 दॅट इज 3, म्हणजे 2 इंटू ब्रॅकेट 2 -3. तसं सेकंड -2 इंटू सेकंड कॉम्पोनंट घ्यायचा आणि मायनस घ्यायचं. त्यानंतर पहिला रो आणि पहिला कॉलम सेकंड कॉलम सोडून द्यायचा, राहिलेले एलिमेंट डिटर्मिनंट मध्ये घ्यायचे, त्याचं एक्सपान्शन घ्यायचं 1 इंटू -2 दॅट इज -2 -4 इंटू 1 दॅट इज -4 मायनस प्लस होईल -2 प्लस 4 प्लस 3 इंटू फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून द्यायचं, राहिलेले एलिमेंट डिटर्मिनंट मध्ये, त्याचं एक्सपान्शन घ्या 1 इंटू 3 दॅट इज 3 -4 इंटू -1 प्लस 4 येईल म्हणून 3 इंटू -4 3 इंटू 3 -4. आता यांचं कॅल्क्युलेशन घेतलं तर ते येईल 2 इंटू -1 -2 इंटू 2 प्लस 3 इंटू -1 दॅट इज -2 -4 -3 दॅट इज इक्वल टू -9. तसंच dx फाइंड करायचं. आता dx मध्ये एक्सचे जे कोइफिशियंट आहेत, एक्सचे कोइफिशियंट म्हणजेच पहिला कॉलम, त्याच्याऐवजी जे इक्वेशन्स आहेत 3 इक्वेशन जे आहे त्याची राईट साईड जे आहे ती राईट साईड ठेवायची -1 -3 4. तो आला dx. त्याचं एक्सपान्शन घ्या, त्याचं एक्सपान्शन येईल -18. तसंच dy म्हणजेच वायचे जे कोइफिशियंट आहेत त्या कोइफिशियंटच्या ऐवजी राईट साईडचे कॉन्स्टंट ठेवायचे. म्हणजेच वायचे कोइफिशियंट म्हणजे कुठला आला तर सेकंड कॉलम जो आहे तो सेकंड कॉलम म्हणजेच वायचे कोइफिशियंट, त्याऐवजी जे कॉन्स्टंट आहेत राईट साईड -1 -3 4 ठेवले डी डिटर्मिनंट मध्ये, तो आला dy. त्याचं एक्सपान्शन घेतलं, त्याचं एक्सपान्शन पण येईल -18. हे एक्सपान्शन तुम्ही व्यवस्थित घ्या, येते का नाही पहा, -18 येईल. तसंच dz म्हणजे जे झेडचे जे कोइफिशियंट आहे ते डी डिटर्मिनंट मध्ये थर्ड कॉलम मध्ये आहे, त्या थर्ड कॉलम ऐवजी राईट साईडचे जे इक्वेशनचे राईट साईड आहे ती ठेवायची, तो मिळेल dz डिटर्मिनंट. आणि त्याचं एक्सपान्शन घेतलं तर त्याचं एक्सपान्शन येईल 27. dz चे एक्सपान्शन काय आलं 27. मग पुढे म्हणायचं बाय युजिंग क्रॅमर्स रूल x म्हणजेच dx अपॉन d म्हणजेच -18 अपॉन -9 दॅट इज 2 येईल. तसंच y इज इक्वल टू dy अपॉन d -18 अपॉन -9 दॅट इज 2 येईल. dz किंवा y z कसं लिहिता येईल dz अपॉन d
दॅट इज 27 अपॉन -9 दॅट इज -3. एक्सची व्हॅल्यू आली 2, वायची व्हॅल्यू आली 2, झेडची व्हॅल्यू आली 3. ह्या जी व्हॅल्यू आहेत या 3 इक्वेशन काय करणार आहे, सॅटिस्फाय करणार आहे. मग देअरफोर हे व्हॅल्यू जे आहेत कुठे ठेवायच्या, जे आपण इक्वेशन लिहिलं आर इक्वेशन इज इक्वल टू एक्स इंटू ए वेक्टर प्लस वाय इंटू बी वेक्टर प्लस झेड इंटू सी वेक्टर तिथे ठेवायचे. Therefore r vector is equal to 2 into a vector plus 2 into b vector minus 3 into c vector is unique. जी लिनियर कॉम्बिनेशन आहे ती काय आहे, युनिक आहे. असं 4 मार्क्ससाठी क्वेश्चन परीक्षेला विचारू शकतात. आता पुढचा जो पॉइंट आहे सेक्शन फॉर्म्युले जे आहे ते सेक्शन फॉर्म्युले आपण पुढच्या तासाला पाहू. तर थांबूया. थँक्यू.